Oh
Mara
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलियले। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। वक्रतुंड महाकाय, कोटि सूर्य समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम्, कलांकांक तेजोधिका मोदिवक्रम्, खलानीशवालापनुदार्हदक्षम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वराय, 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 ओम नमो कथा कीर्तन, कथाकारांना कीर्तनकारांना शोक नसतो तुमच्या समोर बोलायचा, चिंतनातही आनंद येतोच ना। प्रचार प्रसार व्हावा यासाठी हा अट्टहास आहे। आपले जागेच होत नाही, आपले संघटित येत नाही, आपले एकत्र येत नाही, आपल्यांचे विचार जुळत नाही, चांगल्या कामासाठी ते संघटित येत नाही। म्हणूनच आम्हाला आमच्या हक्कासाठी मोर्चे काढावे लागले।
ही वेळ आपल्यावर का यावी, हा प्रश्न पडतो की नाही. तुम्हाला नसेल पडत तर माना हलवू नका बळजबरी, काहीच बळजबरी नाहीये आपली. तुम्ही एवढे येऊन बसले तेवढेच कीर्तनकारांवर उपकार झाले. असा हा भव्य पॅन्डल असतो, सजवलेला असतो. हे कशासाठी आहे? आपल्या नवीन एरियामध्ये हे केलं जातं सगळं, तर कशासाठी केलं जातं? तर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार, त्याचबरोबर संत साहित्याच्या तत्वज्ञानाची आपल्याला ओळख व्हावी. जर संत साहित्य नसलं जीवनात, केवढं वाटोळं होईल आयुष्याचं. आणि ज्यांच्या जीवनात नाहीये ते आपण अनुभवतोय. आणि म्हणून मला फार बरं वाटलं, ह्या बारकाल्या पोरी येऊन बसल्या तिकडे आता कीर्तनात. उद्याचं भारताचं भविष्य त्यांच्यात दडलेलं आहे. म्हणजे वयाने वाढलेल्या लोकांपेक्षा लहान पोरांची संख्या कीर्तनात जास्त आहे आज. हे किती कौतुक करण्याजोगं. इकडे मुलं बसलीत बालगोपाळ आमची, क्या बात आहे बाळांनो, मस्त अप्रतिम. ह्या मधल्या टोळीने तर लाजच राखली माझी आज इकडे येऊन. नाही तर अख्ख्या मैदानाला कीर्तन सांगायचं का हा प्रश्न पडला असताना. ही फार चांगली गोष्ट आहे. हे श्रेय त्यांच्या आई बाबांना जातं. घरात जर वारकरी संप्रदायाचं वातावरण असलं तर पोरांना सांगायची गरज नाही, कीर्तनात या, भजनात या. ही चिमुकली मीराबाई मस्त नाचत होती मगाशी, किती छान. हे बारीक बघा, हे किती छोट आहे, मूर्ती लहान पण कीर्तिमान. हे आपण आता जातो ना डबलनी आपण गातो, ते तार सप्तकच जातो बरोबर बरोबर बरोबर. किती छान आहे, कौतुक करण्यासारखं आहे. डॉक्टरांचा मुलगा आणि हे बालगोपाळ यांचं वय बघा किती कमी आहे. पण घरात जर वातावरण वारकरी संप्रदायाचं असलं, अध्यात्माचं असलं, तर पोरांना नव्याने सांगायची गरज पडत नाही, तुम्ही हे करा. आणि ती करायची गरज आहे. आपण नामस्मरण करतो, मी कीर्तन करते, आपण कथा कीर्तन करतो, प्रवचन करतो, आपण गातो, तुम्ही वाजवता, हे काही गुणावर उपकार नाहीये. हे आपलं आद्य कर्तव्य आहे माणूस म्हणून जगण्यासाठी. कारण माणूस म्हणून जन्माला आल्यावरच हे भाग्य आमच्या पदरी येतं. अन्यथा दुसऱ्या प्राण्यांनी ठरवूनही परमार्थ होऊ शकत नाही. आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं देवानी, हे महत्वाचं भाग्य. महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत आम्ही जन्माला आलो, हे दुसरं महत्वाचं भाग्य. भारतासारख्या पवित्र देशात आम्ही जन्माला आलो, हे आणखी तिसरं महत्वाचं भाग्य. भारतासारख्या पवित्र देशात जन्माला येऊन जर नामस्मरणाची गोडी लागली नाही तर याच्यासारखं दुर्भाग्य दुसरं आहे का? तुकोबाराय म्हणाले, तू आम्हाला तुझ्या छायेत जन्माला घातला आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार दिले, हेच मोठे उपकार झाले. धन्य मी जन्मालो दास विठ्ठलाचे झालो, दास विठ्ठलाचे घाईनी देव आपलासा करायचा आहे. म्हणून जनसामान्यांना नामस्मरणाची प्रीती लागावी म्हणून संतांनी स्वतःच्या संतत्वाचा अधिकार बाजूला ठेवला. तुकोबारांचा अभंग आहे, अभंग 5 चरणांचा आहे. नामाची महती ख्याती सांगणार आहे, विनंती पर प्रकरणातला आहे. आणि तुकोबाराय पाया पडून विनंती करताय. कुणाच्या पाया पडता हे आणखी सिद्ध झालं नाही. कारण संतांनी आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी असली पाहिजे, नाही का? नाहीतर आपण म्हणून नाही तुकाराम महाराज आपल्यात काय फरक राहिला, आता वैराग्याचे शिरोमणी तुकोबाराय आपल्या पाया पडून विनंती करताय, आपण सामान्य आहोत का? तसं नाहीये. जनसामान्य म्हणजे सगळ्यांच्या सरसकट पाया पडत नाही, त्यात वर्ग ठरलेले आहेत. कुणाच्या पाया पडले तुकोबाराय त्याचं प्रमाण सांगते. गाते, श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुश्चिते, स्वहंभावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवणी. कशासाठी विनवणी? करा विठ्ठल स्मरण. तुकोबारायांना माहिती, माणूसच एक अशी लबाड जात मृत्यू लोकामध्ये निर्माण झाली
कारण बाकीचे प्राणी त्या त्या क्षेत्रामध्ये जरी उच्चांक गाठणारे असले तरी माणसा एवढा चतुर आणि धूर्त माणूस एकही नाही पृथ्वी दलावर. लांडगा हुशार आहे, कोला चतुर आहे, कुत्रा माणसापेक्षा बुद्धिमान आहे. कारण जे चोर माणसांना शोधून सापडत नाही त्या चोरांना शोधण्यासाठी पोलिसांना श्वान पथकाची मदत घ्यावी लागते. याचा अर्थ माणसापेक्षाही कुत्र्याला जास्त कळतं आरोपी कोणतं. तो हुशार आहे पण विचाराची देवाणघेवाण नाही, एकमेकांमध्ये संवाद साधता येत नाही, बोलायचं ठरवलं तरी इतर प्राण्यांना बोलता येत नाही, आनंद व्यक्त करता येत नाही दुसऱ्या प्राण्यांना. विचाराची क्षमता ही जास्त पॉवरफुल माणसांची झाली कारण बोलण्याची मदत झाली, त्यामुळे विचारांची देवाणघेवाण झाली. आणि या विशिष्ट कार्यामुळे माणसाची प्रगती झाली. ती एवढी प्रगती झाली की ज्यांनी निर्माण केलं त्याच्याशीही माणसं लबाडी करायला लागली. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचे वैराग्याचे शिरोमणी श्रीमंत श्री तुकोबारायांना पाया पडून विनंती करावी अशी वाटली. कुणाच्या पाया पडले? गाते, श्रोते आणि पाहते, चतुर, विनोदी, दुष्टिते, सोहंभावी, पूर्णज्ञाते या सगळ्यांच्या पाया पडले. कीर्तनात ही सगळे असतात. हे गाते, गायनावर प्रेम करणारे. आता तुम्ही मस्त चाल म्हटली, मस्त रंगत होती तुमची चाल. ज्यांना या वारकरी संप्रदायातल्या गाण्याची आवड आहे ते छान दाद देतात, म्हणजे गायनावर प्रेम करणारे. गाते, श्रोते, काही लोक विषय ऐकण्यासाठी येतात, काय झालं असेल, आणि पाहते, काही पाहण्यासाठी येतात. महिला कीर्तनकार आहे का, चला मग कोसे बघून तरी येऊ. कीर्तनाशी काही घेणं देणं नाही, महिला कीर्तनकार आहे म्हणून गर्दी करायची. इथं तसं झालं नाही, पण सांगते मी इतरत्रचा अनुभव. त्याच्या पुढे असतं गाते, श्रोते आणि पाहते, चतुर, विनोदी, विनोदावर प्रेम करणारे, सोहंभावी, भावारूढ होणारे, पूर्णज्ञाते, परीक्षित म्हणून हजर असतात. या सकळाते विनवणी हा झाला वरवरचा विचार. आध्यात्मिक दृष्ट्या जर विचार केला तर तुकोबाराय कोणाच्या पाया पडले? कीर्तनात गाणाऱ्यांना नाही म्हणत येते. ही तुमची आमची भक्ती आहे. ते असे कोण गाणारे आहे ज्यांच्या तुकोबाराय पाया पडून विनंती करतात? चहुवेदी जाणा साई शास्त्रीकार, अकरावी पुराणे हरिशिका, अकरावी पुराणे हरिशिका, अकरावी साई शास्त्री कारण 18ही पुराण ह्या सगळ्या शास्त्रांनी ज्यांनी देवाचं गुणगान गायलं त्यांना विनवणी करताय. गाते, श्रोते, ऐकणारे कोण? कधीतरी अमावस्या पौर्णिमेला कीर्तनात आणि कथेत हजेरी लावतात ते ऐकणारे नाही. परीक्षित राजा. गाते, श्रोते आणि पाहते, शेष सहस्र डोळ्यांनी पांडुरंग परमात्म्याला पाहतो. चतुर ब्रह्मदेव, विनोदी नारद महर्षी, चतुर विनोदी दुष्टिते व्यास बाबा, सोहंभावी विदेही जनक, पूर्णज्ञाते विदेही जनकांचे गुरु. या सगळ्यांना विनवणी अभंगाच्या पहिल्या चरणात.
लागोनिया पाया विणवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. हे कसं असतं ना, जिथे मस्तच वातावरण, पण जिथे काहीच माहोल क्रिएट होत नाही तिथे वातावरण निर्माण करणे म्हणजे वादळात दिवा लावण्यासारखं. आणि ते तुम्ही सगळी मंडळी करताय, किती छान, अप्रतिम. म्हणजे ह्या पखवाज वादकांचं, गायकांचं एवढ्यासाठी मला कौतुक करायचंय. असं विखुरलेलं जमवून आणणं याला फार क्षमता लागते. ऋषी दादा असं बऱ्याचदा नाही का, कोणी तालात न जातं, कोणी सुरात न जातं, पण सगळ्यांना मोठ्या विशाल अंतःकरणाने पेलायचं आणि त्यांना सोबत घेऊन चालायचं. ही क्षमता वारकरी संप्रदायाने आपल्या तुम्हा मला सगळ्यांना बहाल केली. सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातले कोणी वरिष्ठ इकडे बसले असेल तर त्यांच्याही आभाराने आता सुरुवात करूया. विठ्ठल विनंती केली. आणि कशासाठी विनंती केली? विनंती किती गोड आहे बघा. करे टाळी बोला मुखी नाम. कारण तुकोबाराय जाणून आहे, प्रपंच हा एक असं विषारी व्यसन आहे, ते जगताला दिसत नाही आणि सगळे केल्याशिवाय राहत नाही. कंटाळलो सगळे म्हणतात, पण सोडायला कुणीच तयार नसतं, कारण तो संचिताने चालत असतो. त्याच्या आज्ञेशिवाय विश्वात काही होत नाही. असंख्य अडचणींना तोंड देता देता ज्यांनी जन्माला घातलं, ज्याच्या साध्यासाठी आम्ही मृत्यू लोकात आलेलो आहे, त्यांचाच विसर पडतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, या बाकीच्या सगळ्या श्रेष्ठ लोकांना तुकोबाराय पाया पडून विनंती करताय. त्याचं कारण काय? पुन्हा एकदा सांगते, कुणाकडे काही वैशिष्ट्यपूर्ण असेल तर माणसाला न कळत अहंकार निर्माण होतो. अहंकार कुणात नाही, तुमच्या माझ्या सगळ्यांमध्ये सुप्त रूपामध्ये अहंकार आहे. कुणी फार पैसा कमवत असेल त्याला त्याचा अहंकार, कुणी रूपाने सुंदर असेल त्याला त्याचा अहंकार. आता इकडे बऱ्याच सुंदर बायका बसतात बघा तुम्ही, अशी सुंदर असली ना, मेकअप वगैरे केले की चक्रा नखरा 2-2 तास बायका. हे असं आरशापासून हलत नाही बायका. हा सौंदर्याचा अहंकार. कुणाला सत्तेचा अहंकार, कुणाला शक्तीचा अहंकार, कुणाला पदाचा अहंकार. अहंकार सुप्त रूपात. एखाद्याला कशाचाच नाही तर ते म्हणतो डबल ताळी बांधतो, येऊन तो बापाला कळत नव्हतं, आपण मिळवलंय. भाऊ हळू घे सरा, किती हवेत जायचं, लिमिटेशन पाहिजे ना काहीतरी.
आपल्या काही इथल्या सातारा परिसरातल्या बायका नाही तशा, पण आमच्या भागातल्या सांगते, अशा चालू बायका म्हणून सांगू, कवडीचं काम करत नाही, नवरा ओव्हर टाइम करू करू मरायला आला, हिने 3 फूट सोफा खाली घातला बसून बसून. भांड्याला बाई, धुण्याला बाई, ही पोळ्या करती, भाजी करती, मैत्रीण आली की सांगायला सुरुवात, फार दमले बाई. कुठं दमली, काय केलं, झाशीची राणी आहेस तू, कशाचं. आणि एखादी म्हणते, एका बाईला तर असंच म्हणलं, नामस्मरण करा, तुकोबारांनी सांगितलं म्हणून भजन करायचंय. ती तिच्या मैत्रिणीच्या कानात म्हणायला लागली, हिला काय जातं म्हणे सांगायला, कीर्तनकार आहे हिला हेच बोंबलायचं काम आहे रात्रंदिवस. आपल्यासारखा प्रपंच करून बघ म्हणावं, मग कळेल ना कसं भजन करायचं. मग काय मी माझा सोडलाय, चालूच आहे. मग एक म्हणली आपल्यासारखी कष्टाची कामं करीती का ती, दुसरी म्हणे तुझं काय म्हणणं आहे, तर ती तिसरी म्हणती उद्या घेते म्हणे हिला कापूस वेचायला शेतात, कसा देव आठवतो बघ मग कापूस वेचताना. ग्रामीण मधल्या तर लई कलाकार. कष्ट सगळ्यांनाच करावे लागतात, वेळ कुणाकडेच नसतो. बरेचदा असे आमच्यासारखे, आता यांच्यासारखी गुणवान मंडळी भजनाला लागली ना, की जी आता मोठ्या पदावर आरूढ आहेत, त्यांना दाखवायचं असतं आम्ही किती टॅलेंटेड आहोत. ते असं खोचक बोलतं, भजन म्हणजे कोणाला देव दिसला मानायचा तरी कसं. पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगते, देव तुमच्या समोर अवतार धारण करून येणार नाही, 11 रूप घेऊन येणार नाही, तो तुमच्या स्वप्नात येणार नाही, तो अचानक निर्माण होणार नाही. आत्म्याने परमात्म्याशी ऐक्य साधणं याला भक्ती म्हणतात. पुन्हा नीट लक्ष देऊन ऐका, माणसालाच देव स्वरूप व्हायचंय, आपल्यात देवाचा अंश राहतोय. नामस्मरण करून करून त्याला पॉलिश करायचे, तोच आत्मा परमात्म्यात विलीन होतो, याला परमार्थ म्हणतात. नाहीतर काही भामट्या बायांच्या अंगात देवी येते, काय नाटक आहे ती, वाईट वाटून घेऊ नका. 26-27 वर्ष झालीत कीर्तन करू करू मरायला आले मी. आता इथं आल्यावर माझ्या चेहऱ्यावर थोडं चैतन्य येतं, तिथं पोहोचल्यावर तर असं वाटतं. बऱ्याच बायका मला बघून म्हणतात, हीच कीर्तन करणार आहे का. अगं बाई, तिचा तो चेहरा सुकला. एवढा प्रवास झाला, एवढं फिरणं झालं आणि एवढा प्रचार प्रसार झाला, एवढं सगळं करून इथं नवचैतन्य येतं. याला कारण आहे नामस्मरण. आणि काही बायका म्हणतात, महादेवाला पाणी घातलं म्हणून देव अंगात येतो. याला अर्थ आहे काय, भक्तीने देवाशी ऐक्य साधायचं असतं ना. एक म्हणाली देवी अंगात येते, देवी अंगात येत नाही, तुम्ही स्वतः देवीची रूप आहात. तसं जीवन जगलात तर भक्ती करायची, नामस्मरण करायचं, ज्ञानेश्वरीचे विचार अंमलात आणायचे, तुकोबारांचा गाथा उघडायचा, वाचायचा, आपण आत्मसात करायचा आणि पोटच्या पिल्ल्यांना ऐकवायचा. पोरांनी म्हातारपणी आपल्याला व्यवस्थित सांभाळावं असं वाटत असेल तर आजपासून सावध व्हावं लागेल. आणि ज्या माता पित्यांना अपेक्षा आहे की म्हातारपणी आपली आबाळ होऊ नये, किमान आपल्या लेकरांनी वय थकल्याबरोबर आपल्याला विचारावं, तर त्यांनी वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाशिवाय दुसरा ऑप्शन नाही तुम्हाला, ते ऐकवा, ऐकवा ते. बऱ्याच म्हाताऱ्या बायका यांची सभा बसते. आता इथं कीर्तनात आलेल्या नाही, इथं फार कमी आहे, पण त्यांची सभा अशी ओट्यावर भरते आणि सुनेला नावं ठेवतात. ट्यून भाषा बघा त्यांची, जसं की नामस्मरण करताय मनातल्या मनात. मैत्रिणीच्या कानात जाऊन, अजिबात चांगली मिळाली नाही सून, लई कामाचं जीवर येत होत, खांद्यात जाळे खांद्यात. त्याला म्हणलं तर ही करू नको, अजिबात ऐकलं नाही त्याने. गोऱ्या रंगावर भाडला, भूत करून आणलं, अजिबात मजा ऐकत नाही. ही ऐकत नाही असं आपण काय केलंय. पोरं पोटचे पोरं आपलं ऐकत नाही का, आपल्यावर ही वेळ आली. कधी चाच पडून बघितलं स्वतःला. जन्मदात्या माता पित्यांनी पोटच्या पोरांना बाळ श्रावण कधी ऐकवलाय का. इथं कोणी बसलं असेल, बोटावर मोजणे एवढे श्रोते आहेत, जास्त गोंधळाचं कामच नाही. मग लहान वयात जर का तुम्ही पोरांना कळतं तेव्हा बाळ श्रावणाच्या कविता ऐकवत नाही, बाळ श्रावणाचं चरित्र ऐकवत नाही, बाळ श्रावणांनी जन्मदात्या आई बापासाठी प्राणत्याग कसा केला याच्या स्टोऱ्याच पोरांना माहिती नाही. पोरं काय ढेकळं जीव लावतील तुम्हाला. तुम्ही त्यांच्या समोर चाललंय तुमचं शांताबाई,
बाप नाचतो रे, बाप नाचतो भावाच्या वरातीत. सामे सामे बायको समोरून शूटिंग करते आणि सासरा फेसबुकला टाकतो, सासू लाईक करते. वाटोळं लावलं यांनी, धर्माचं वाटोळं. सावध व्हा, वाचवणार कोणी नाही आपल्याला. माणसाने निर्णय घेतला तरच काहीतरी सुधारणा होईल. आणि म्हणून वाङ्मय शुद्ध असलं पाहिजे. आता हे बारके बारके पोरं येऊन बसले. तुमच्या कविता काय होत्या रे इंग्लिश मीडियमची? एका बारकेला बोलवलं 3 वर्षाच्या, एका मम्मीनी म्हणते मी, आईनी नव्हे. मम्मी, आईची कधी मम्मी झालं कळलंच नाही. मम्मी लाडात आली, मम्मीची मम्मा झाली. त्या मम्मावर मम्मी थांबली नाही तर त्याचा शॉर्ट फॉर्म झाला. वाव, काय प्रगती. आपण उत्तर येतात म्हणजे मस्त आहे. ऑल द बेस्ट मॉम. तर त्या मम्मीने म्हणे, ताई आमची पोरगी लई टॅलेंटेड आहे. म्हटलं हो. म्हण ग म्हणे पप्पे तुझी कविता म्हण. तिने सुरू केली कविता. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. मम्मी म्हणती वाव फॅन्टॅस्टिक. पप्पा म्हणतात फॅब्युलस. आजी म्हणती काय म्हणतोय. आणि आजोबा चष्म्यातनं डोळे ताणून म्हणतात पोराला स्वतःच्या, राजा हे तुझंच आहे ना भाऊ, का हॉस्पिटल मध्ये बदली झालं. हे असं काय बोलतोय, याला आपली भाषा येत नाही का. काहींनी मराठी मीडियम मध्ये पोरं टाकली. पोरं वाईट नाहीयेत, पोरं फार टॅलेंटेड आहेत. जे बापाला जमलं नाही ते 10-20 वर्षाचे पोरं करून दाखवतात. एवढी पिढी टॅलेंटेड आहे. हातात तुमच्या 4G 5Gचा हँडसेट असतो. जे पप्पाला फंक्शन माहिती नाही ते तुमच्या 5 वर्षाच्या पोराला माहिती मोबाईल मधले. म्हणजे पिढी टॅलेंटेड आहे. शिकवायचं काय ते तुम्ही ठरवा. त्या बारक्या पोरांना कविता असती मराठी मीडियमच्या. वाटाणा फुटाणा शब्द उडत चालली टाना टाना. कुठं समोरच्या तिकडे त्या डोंगरात गेले का इथंच थांबले. आणि कुठं जाणार हे वाटाणे फुटाणे. काय काय घ्यायचा काय आदर्श त्या कवितेतनं. त्याच्या पुढची कविता असते पोराला. गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी. लहानपणापासून त्या कवितेचा परिणाम दादाच्या कोवळ्या मनावर झाला. दादा कॉलेजात गेलं येईनच माणसात. गोऱ्या पुरी पाहिल्या की तिच्या माग फुल घेऊन फिरतो, कविता करतो. पाहताच ती बाला कलिजा खलास झाला. पाहून तिच्या बापाला दरदरून घाम आला. अगरबत्ती पैलवान. पोरींना पाहून घाम फुटतो यांना. हे बाउंड्रीवर उभे करायचे देश सांभाळायला. का झाली ही अवस्था. ही शिकली सवरलेली डबल ग्रॅज्युएट मम्मी पैसा कमवायला लागली. पावावर पोरं वाढवती पावावर. आमच्या ह्यांना पावभाजी आवडते, फुगव त्याला. माझा बंट्या वडापावच खातो, पावशेर झालाय तो, विचार कर. मला फार काम असते. हिला अंधारात लाईट बंद करून फटकारली पाहिजे. लग्न जमवताना हिच्या माईनं बोली केली, कारण संख्या कमी पडली ना आता. तुमचं काही खरं नाहीये. जे बिन लग्नाचे ते सावधान. शिका, स्वतःच्या पायावर उभे राहून मोठी नोकरी मिळवा. नाहीतर जय हनुमान ज्ञान सागर. ऑप्शन नाही. संन्यासी जीवन व्यतीत करावं लागेल. संसार थाटायचा आहे तर पोरांनी सावधान राहायचं. याच्या अगोदर पोरींना मरमर करावी लागली तेव्हा पोरींची संख्या वाढली होती. त्यामुळे पोरगी 12वी पास, पोरग 10वीत 3 वर्ष मुक्कामाला. आणि तरी त्या येठनच्या पोराला 50, 60, 70, 80 हजार हुंडा द्यावा लागायचा. 20 वर्षापूर्वीचा काळ असा होता तो. मग पोरींवर अन्याय व्हायला लागला. आई बापांनी कसं लग्न करायचं म्हणून गर्भात पोरी संपवायला सुरुवात केली. पोरी गर्भात मारल्यामुळे संख्या कमी झाली, पोरांची वाढली. आता
प्रत्येक गावामध्ये 35-35 वर्षाचे पोरं नाही, माणसंच म्हणा त्यांना, बिन लग्नाचे दिसतात आपल्याला. गरीब शेतकऱ्याचे शेतात काम करणारे, कशी का होईना आपल्याला असू द्या म्हणतात. देवाला विनंती करतात, कशी मिळू दे आबाया उठ पहाड के नीचे. आधी लई भाव खाल्ला, दिवस प्रत्येकाचे येतात. आता बायका भाव खायला लागल्या. जिच्या घरामध्ये लग्नाच्या वयाची पोरगी, तिला वाटतं एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाच्या आपण. वजनात काम झालं तिचं, वजनात सुपारी फुटायची वेळ येते. पोरीचा पप्पा इकडे सुपारी फोडतो, पोरीची मम्मी पडद्याच्यातून ऐकलं का, चाललं मशीन मागे. त्याला माहिती नाही ऐकावं तर हे निघून जात, आणि हे निघून गेल्यावर दुसरी भेटायचा विषयच येत नाही. पाहुण्यांना सांगा, ती शेतात काम करणार नाही, सासू सासऱ्यांचा स्वयंपाक करणार नाही, भांड्याला बाई पाहिजे, धुण्याला बाई पाहिजे, फक्त नवऱ्याबरोबर राहीन ती, तिचं पोरग, तिचं पोरगीन, तिचा नवरा. बाकीच्याला म्हणा तुम्ही तुमची व्यवस्था बघून घ्या. 25 एकर शेती पाहिजे, पण पोरगी बांधावर जाणार नाही, मग पेटवायला पाहिजे शेती. तुझ्या येड्या हळदीला शेतीतलं काहीच कळत नाही, तर शेती पाहिजे कशाला मस्तकावर बांधायला. किती हा स्वार्थीपणा, केवढं हे चातुर्य, धूर्तपणा. हा सगळा थांबला पाहिजे. दृष्टी समान झाली पाहिजे, माणसातली माणुसकी जागी झाली पाहिजे, योग्य ते नीती न्यायानं जगता आलं पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली. महाराष्ट्रासारख्या सज्जन राष्ट्रामध्ये जन्माला येऊनही संत साहित्याचं हित कळत नाही, आणि दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन देव शोधायला निघाले दलिंद्री मुलखाचे. काय ढेकळं देव कळणार आहे? इथं आम्हाला ज्ञानोबरांची भाषा कळली नाही, तुकोबारांची कळली नाही, कधी गाथा उघडावा असा वाटला नाही. देव चमत्काराने प्राप्त होणार नाही, पुन्हा लक्ष देऊन ऐका. तुम्हाला एक अभंगाची एक ओळ आचरणात आणावी लागेल, तेव्हा तुम्ही स्वतः देव स्वरूप व्हा. मार्ग जाऊन गेले चालायचं आहे. संतांच्या मार्गाने चालण्यासाठी संतांनी स्वतःच्या संतत्वाचा अधिकार बाजूला ठेवला, याला खरे संत म्हणतात. श्रीमंत श्री ज्ञानोबरांनी कधी म्हटलं नाही मी विश्वाची माऊली आहे. ज्ञानोबरांनी स्वमुखाने कधी मी वैराग्याचे शिरोमणी आहे असा उच्चार केला नाही तुकोबारांनी. मग आमच्या डोक्यात काय हे विचार येतात स्वतःला उपाध्या लावून घेण्याचे? त्याला कारण आहे अहंकार, आणि त्या अहंकारापायीच फसगत होते. प्रत्येकाकडे देवाने काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण गुण दिलेले आहे, विद्वत्ता दिली आहे, ऐश्वर्य दिलं आहे, औदार्य दिलं आहे. नकळत त्याचं अहंकारात रूपांतर झालं.
लोक म्हणतात ते तर ज्ञानी आहे, ते का अहंकार दाखवतील? ज्ञानोबरांनी शंका सोडवली. जे ज्ञानी असतात तिथेच अहंकार वास्तव्य करतो. अज्ञान्यांना अहंकाराशी नम्रतेशी घेणं देणं नसतं. आणखी बोली भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या लक्षात येण्यासाठी, वेडीला सासर आणि माहेर सारखंच असतं. आता आलं लक्षात महिला मंडळ? पुन्हा एकदा सांगते, वेड्या बाईला सासर आणि माहेर सारखंच असतं. तिला दिवाळीला सासरी ठेवलं काय माहेरी पाठवलं काय फरक पडत नाही. 4 भाऊबीजीला पाठवू नका ना तुम्ही तिला माहेरी, काही वेडीच आहे ती, सासर माहेर सारखंच. पण शाणीवर प्रयोग करून बघा बरं. आहा हा हा हा. नवऱ्याने फक्त म्हटलं पाहिजे एवढ्या भाऊबीजीला जाऊ नको ना. अगो बाई, ती म्हणतच नवरा. कारण अलीकडं इथं बसलेले नाही कोणी, हे सगळे वारकरी आहेत. तुम्हाला लांबचं उदाहरण सांगते. एकदाची कशी बायको बाहेर पडतील, माहेरी जातील, घोर खाली होतं, मित्रांना आपण घरी बोलवते, याची घाई असते काही लोकांना. मग पार्टी वगैरे सगळं काय, हे अलीकडे सगळं फॅन्सी झालंय आणि परिणामी दुःख भोगावं लागतं. या सगळ्या गोष्टींना कारण आहे अहंकार. ज्ञानोबा राय बोलले, नवला अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. हा अहंकार कारणीभूत ठरतो. तुकोबाराय वैराग्याचे शिरोमणी असूनी ज्यांनी वेदांत साध्या भाषेत लिहिला, तरी ते जगताच्या पाया पडून विनंती करताय. आम्ही एकमेकांना वाकून नमस्कार करायला सुद्धा संकुचित प्रवृत्ती ठेवतो. यांच्या पायावर पडायचं का नाही, मग खरंच मग हे साधू आहे की नाही, असंख्य शंका गिरट्या घालत असतात. हे आपल्यापेक्षा मोठे की आपण यांच्यापेक्षा मोठे, हे ज्ञानाने मोठे की वयाने मोठे, खरंच ते त्या लायकीचे आहेत का? प्रत्येकामध्ये देव वास्तव्य करतो, म्हणजे तुम्हीही देव आणि मीही देव. ही समान दृष्टी जेव्हा होईल ना, तेव्हा मी परमार्थाच्या पहिल्या पायरीवर चढू शकतो. संबंध परमार्थ पास झालो असं नाही, पहिल्या पायरीवर चढू शकतो. तो दृष्टिकोन समान निर्माण झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी संत साहित्य अभ्यास आलं पाहिजे. संत ते कोण? नेनती काही तानाट नामस्मरणा वाचून. भोंदूगिरी सांगणारे संत नाही. कुणी पाण्यात श्वास रोखून बसत असेल संत नाही. कुणी उपाशी बसत असेल संत नाही. कुणी अंगाला राख लावत असेल संत नाही. कुणी पाण्यात आसन लावून बसला असेल संत नाही. हे मी मनाने बोलत नाही, तुकोबाराच्या प्रमाणाशिवाय नाही. काय सर्प खातो अन्न, झोपत नाही. नित्य नेमाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला चंदनाचा तिलक आहे. दिवसभरातून किमान 2 तरी लोकांना वारकरी संप्रदायाचे 4 वाक्य सांगून जातात. ते साधूचे लक्षण आहे. तुम्हाला सांगितलं कोणी गणवेशाने साधू असलं पाहिजे ते? तिथे तर धूर्तही वास्तव्य करू शकतात ना. साधू कहावत कठिन है जैसे पेड़ खजूर, चढ़े तो पिवे अमृत रस, गिरे तो चकनाचूर. बोले पैसा चाले तो थोर म्हणावा, पण सांगे परी न वागे तो चोर म्हणावा. असे चोर निर्माण झालेत आता देशात खूप ठिकाणी. दगड उचलला की संप्रदाय हो, आम्हाला वारकरी नाही जमत, आम्ही वेगळ्या संप्रदायाचे. बाकी सगळे संप्रदाय वारकरी संप्रदायाचे पिल्ले आहेत. मी वारकरी संप्रदायात कार्य करते म्हणून नाही सांगत. अशी माझ्यासारखे कित्येक आले, कार्य करून गेले, अवतार संपवले, काही ओरडू ओरडू मेले, पण वारकरी संप्रदाय जसाच्या तसा आहे.
वारकरी संप्रदायाला अनन्यसाधारण महत्व निर्माण होण्याचं कारण सांगते. इतरांच्या नावापेक्षा संतांच्या नावाला प्राधान्य देतो तो वारकरी संप्रदाय. देवाच्या नामस्मरणाशिवाय कुणाला मोठं मानलं नाही तो वारकरी संप्रदाय. ज्याला तत्वज्ञानाची बैठक आहे तो वारकरी संप्रदाय. ज्यांनी गरीब श्रीमंतीचा भेद नाहीसा केला तो वारकरी संप्रदाय. लक्ष देऊ नये का? ज्यांनी स्त्री पुरुष भेदभाव नाहीसा केला तो वारकरी संप्रदाय. ज्यांनी जातीचे भेद तोडले तो वारकरी संप्रदाय. ज्यांनी धर्माला जोडले तो वारकरी संप्रदाय. आता विष्णुमय जग वैष्णवाचा विष्णुमय जग तसंच या सगळ्या वरिष्ठ देवतांना पाया पडून विनंती केली. काय विनंती? लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. कशासाठी? करे टाळी बोला मुखी नाम. लोक म्हणतात तुकोबारांनी सांगितलं आम्ही ते ऐकावं, पण हिंदू धर्मामध्ये असंख्य देवी देवता आहेत. जेव्हा जेव्हा लोक संकटात सापडली तेव्हा तेव्हा या विष्णुमय जगतामध्ये भगवंतांनी अवतार धारण केली. जेवढी अवतार त्यांनी धारण केली तेवढी त्याला नावं मिळाली. त्या कुठल्या नावाचा जप आम्ही केला तर आमच्या जीवाचा उद्धार होईल? अभंगाचे दुसरे. विठ्ठल विठ्ठल मन भेटू
वा मस्त अप्रतिम. दुसऱ्या चरणामध्ये महाराज बोलले, कुठल्या नावाचा जयघोष करायचा? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. महाराष्ट्रामध्ये पंढरपूर हे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहे आणि त्या पंढरपुरामध्ये 28 युगापासून पांडुरंग परमात्मा समान दृष्टी ठेवून समान चरण ठेवून वास्तव्य करतोय भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी. त्या विठ्ठलाचं चिंतन करा. वि म्हणजे विदाथा, ठ म्हणजे नीलकंठ, ल म्हणजे लक्ष्मीपती. त्या विठ्ठलाला कंठी धारण केलं तर आमच्या जीवाचा उद्धार होईल. मन शुद्ध ठेवण्यासाठी नामस्मरणाशिवाय दुसरा ऑप्शन नाही. मला माहिती आयुष्य कमी आहे, मलाच काय तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, म्हणून तुकोबाई म्हणाले वेळोवेळी नामस्मरण करा. पुढे करू, परवा करू, म्हातारा झाल्यावर करू. एक बाई तर म्हणली मी तरुणी तर करून घेती बाई संसार, म्हातारा झाल्यावर देवेन मी म्हणे. मग काय कुस्ती खेळती? देवेन मी म्हणजे काय? म्हातारपणापर्यंत काय तुम्ही जिवंत राहणार? ही शाश्वती आहे. मृत्यू आणि जन्म काय देवाने आपल्या हातात दिला. त्यांनी जर त्याच्याकडे ठेवलं तर आपण त्याला शरण जायला नको का? नामस्मरणासाठी काळ वेळ वय मर्यादा नाहीये. जेव्हा सजग व्हाल तेव्हा नामस्मरण केलं पाहिजे. 2 वर्षाच्या पोराने नामस्मरण केलं तरी उद्धार होईल. ध्रुव बाळाचं वय काय होतं नामस्मरण करताना? मग कुणी सांगितलं लहान पोरांनी करायचं नसतं ते? एखादं पोरगा हरिपाठाला गेलं तर आजी म्हणती म्हातारकांड कुठं निघलं? तुम्हाला कुणी सांगितलं म्हातारपणी नामस्मरण करायचं असतं? ते म्हातारपणी तर शरीर साथ देत नाही ना. मी जेव्हा नवीन कीर्तनाला सुरुवात केली तेव्हा ठामपणे सांगायची 100 वर्ष आयुष्य आहे माणसाला. आता 100 पर्यंत कोणी पोचतच नाही. 20 वर्षात मला वाक्य बदलावं लागेल असं मला वाटलं नव्हतं. मला वाटलं 2-3 पिढ्या जातील नंतर आयुष्य कमी होईल. या 20 वर्षामध्येच 100चं आयुष्य 70वर कसं येऊन ठेपलं ते तुम्हालाही कळालं नाही. म्हणजे किती वेगाने आपण खाली येतोय बघा. उरलेल्या त्या 70 वर्षामधले 35 वर्ष गेले झोपे आणि राहिलेल्या 35 वर्षामध्ये अदृश्य पांडुरंग परमात्मा आपल्याला हृदय साठवायचा आहे. तोही आला ध्यानात तर झालो आपण सावध तर जर तरच्या गोष्टी. बरं 35 वर्षात फक्त तेवढंच काम आहे का? अजिबात नाही. जन्माला यायचं, लहानाचं मोठं व्हायचं, बालपण, आजारपण, तरुणपण, म्हातारपण, शाळा शिकायची, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, आपलं लग्न, पोरं जन्माला घालायचे, त्यांचं संगोपन करायचं, लहानाचे मोठे करायचे, त्यांचं लग्न करून द्यायचं, नातवंड खेळवायची, मरेपर्यंत काम संपलं. मग कधी भजन करणार? वेळोवेळा स्मरण करायला सांगितलं ना. संत किती महान तत्ववेत्ते आहेत बघा. त्यातही त्यांनी क्लुप्ती शोधून काढली आणि ती म्हणजे कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, जाईला भवाश्रम, सुख होईल दुःखाचे. प्रपंच सोडा असं म्हटलं नाही, नोकऱ्या सोडून द्या असं म्हटलं नाही, संसार सोडून भक्ती करा असं म्हटलं नाही, डोंगरात जाऊन बसा हेही संतांनी सांगितलं नाही. तर आपला प्रपंच करता करता नामस्मरण करायचं. Oh,
सुधारू देत नाही तर कसं करायचं भजन? मग उक्ती सांगितली. काय उक्ती सांगितली? पोरांचा डब्बा करून देत असेल तर रामकृष्ण हरी, नवऱ्याचा टिफिन बनवून देताना विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठल, धुणं धुवत असतं की ज्ञानोबा माऊली तुकाराम. प्रयोग करून बघा. धुणं धुताना बायका याचं त्याचं धुतात. आमक्याची सुनाशी तमक्याची पोरगी तशी, तीच लिवलीस घाली तिने झिपाटे मोकळे सोडले, सोडू दे तिची गतून टाक, तुला काय करायचं? फालतू गोष्टीत आयुष्याचा अनमोल वेळ जातोय. सावध व्हा, वेळ आपल्या हातात नसते. म्हणून याचं त्याचं धुण्यापेक्षा नामस्मरण केलं पाहिजे. फार गोड परंपरा होती. कशी होती? शेतात काम करताना, जात्यावर दळण दळताना, सडा समार्जन करताना पांडुरंग परमात्माला ओव्या गायच्या. मी माझ्या लहानपणी माझ्या आजीच्या ओव्या ऐकल्या आम्हाला खेळवताना. अख्ख्या पंढरपूरचं चित्र आजीच्या डोळ्यासमोर यायचं ना आजी गोड ओव्या गायची आम्हाला सांभाळताना. बाई पंढरी पंढरी विठुरायाची नगरी, रुक्मिणीच्या मंदिरी भरल्या बुक्यानं घागरी. किती गोड ओव्या. अख्ख्या रामायणाचं सार आजी रामायणात आपल्या ओवीत न सांगायची. सीताबाई वनवासी कुंकू कपाळ भरुनी, राम देखिले दुरुनी आले नयन भरुनी. ह्या खरंय म्हणजे ओव्या. तुम्ही म्हणताय याचा अर्थ. आपली फेक नसतेच आणि आपल्याला फेकेगिरी आवडती. जे आहे ते स्पष्ट, जे आहे ते खरं. ढोंगीपणा करायचं नाही, लबाडी दाखवायची नाही, जे असेल ते स्पष्ट मांडायचं. हे केलं पूर्वीच्या बायकांनी, म्हणून घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. कशामुळे लोक पारमार्थिक होते? तर लहानपणापासून ह्या ओव्या. सगळ्याच घरात नामस्मरण होतं असं नाही. तेव्हा बिलिंदर घर होते काही काही. आमच्या आजीची शेजारी नव्हती, कधी देव तोंडात आला नाही तिच्या. वारीला जायची पण फक्त सांगण्यापुरतं. तप केले तीर्थाटन, केली अहंता जतन. 13 झाल्यान 14 झाल्यान पायी गेली आणि टारकात बसले नाही. गठुड माझं डोक्यावर असायचं. अहंता जतन सांगण्यापुरतं. देव काय डोक्यात आला नाही. आमच्या तिकडे फुलंब्री भागात कपाशीचं पीक घेतलं जातं. तिकडे कापूस पेरला आणि ती गेली कापूस वेचायला. म्हातारी आजीची मैत्रीण. आणि कापूस वेचता वेचता ओव्या गात होती. मळ्याच्या ग मळ्या मंदी कापसाला आले बोंड, शेजारीनं सखूच घोडी हनी तोंड. असं गायल्याने देव भेटे. गावं काय कळलं पाहिजे ना. एकीची सासूवर खुन्नस होती. सासूवर मग उघड शिव्या देता येत नाही म्हणून सासूला म्हणते, सासू आत्याबाई तुम्ही चिंध्या चांध्या नेसा, चिंची खाली बसा मला भूतावानी दिसा. हे स्वप्न आहे. देव गाता आला पाहिजे. आणि घर एक काम करताना राजाची स्नुषा, राजाची लेक, राजाची राणी सगळं वैभव असताना स्वतःच्या घरंदाज राज्य घराण्यातल्या राजे लोकांना विरोध करत जोगीण झाली संत मीराबाई. पायात घुंगर बांधली, गळ्यात टाळ घेतला, विण्याच्या झंकारामध्ये संतांच्या सभेत नाचत
आपल्याला वेळ कमी आहे. तू मस्त गातोय, त्यात शंकाच नाही, फक्त वेळेअभावी आपण धावतोय. फक्त संगीतावर माझंही खूप प्रेम आहे. संगीतावर म्हणजे माझ्यावर नव्हे, संगीत या विषयावर माझं खूप प्रेम आहे. तो माझ्या जिव्हाळ्याचा अंतःकरणातला विषय. तुम्ही खूप उत्कृष्ट साथ देत आहात. मला तुम्हाला थांबवावं असं वाटत नाही, फक्त वेळेअभावी. विठ्ठल विठ्ठल. तुकोबांनी सांगितलं विठ्ठलाचं भजन करा म्हणजे जीवाचा उद्धार होईल. लोकांनी पुढचा प्रश्न विचारला, तुकोबाराय आपण महाराष्ट्राच्या मातीत राहतो, मग आपण विठ्ठलाचं भजन करतो, बाकीच्या राज्यांचं काय? किंवा त्यांनी फक्त विठ्ठलाचंच भजन केलं तर ते तरतील का? जगद्गुरु तुकोबारांनी उत्तर दिलं, जेवढी अवतार आहे तेवढी नावं देवाची आहेत. त्या नावांपैकी कुठलंही नाव कंठी धारण केलं तरी उद्धार होईल. प्रमाण देण्याऐवजी आपण थोडं वेगाने पुढे जाऊया. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. वैकुंठाचा मार्ग सोपा करण्यासाठी पुन्हा दुसरी नावं सुचवली. कृष्ण भगवंत स्वरूप, विष्णू परमात्मा स्वरूप, हरी ब्रह्म स्वरूप, गोविंद गो म्हणजे इंद्रिय, विद म्हणजे जाणणारा, गोपाळ गायी पाळणारा. या देवांची कुठलीही नावं आम्ही कंठी धारण केली तर आमच्या जीवाचा उद्धार होईल. भजन तरी का करायचं असतं? जे आपल्या मनात असतं ना त्याचं तणावर रूपांतर होतं, जे मनात असेल ते. आणि म्हणून ज्ञानोबाराय बोलले, तू मन हे मीची करी माझी आ भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तुझं हे गतिशील चंचल मन आहे ना ते मला समर्पित कर. माझ्या भजनात प्रेम धारण करून तल्लीन हो. फक्त ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही. भजन ही देवाचं असलं पाहिजे, भजन अर्थपूर्ण असलं पाहिजे, भजन हे उपदेश करणार असलं पाहिजे, भजन चंचल मनाला आकळणार असलं पाहिजे. नाही तर काही भजन निघाली. एक बाई देवीची भक्त होती, देवीचं भजन म्हणायला लागली आणि देवीच्या भजनातले शब्द होते, शेजारीनबाई कसं तरी होतं. हे भजन आहे. शेजारीनबाई कसं तरी होतं ना, आंबेच्या दरबारी अंग भरून येतं, बाई देवीच्या दरबारी अंग भरून येतं. हे भजन नाहीये. ती देवी तुमच्या अंगात यायला रिकामी नाही. शपथ घेऊन सांगते नारदीय गादीवरनं, 25 वर्ष झालीत कीर्तन करून. मलाही कळत नव्हतं कीर्तन म्हणजे काय. परकल पोळक्यात उभी होते, महिलांपैकी आम्हीच होतो ते तोफेच्या तोंडी. तेव्हा महिलांना नारदीय गादीवर येण्यासाठी विरोध होता. चांगल्या चांगल्या टॅलेंटेड तत्ववेत्या लोकांनी शक्तीपणाला लावली. बाईनी यायचं नाही, तिने कीर्तन करायचं नाही, नारदीय गादीवर तिचा अधिकार नाही, ती जर आली तर आमचे कीर्तन ठेवू नका. आई म्हणली, शिकली सवरलेली आहेस, डीएड केलं तर मास्तरीन होशील, वजनात पगार उचलशील, कशाला इकडे घुसतेस. म्हणलं, ज्या अर्थी तत्ववेत्ते लोक विरोध करत आहेत त्या अर्थी निश्चित ह्याच्यात काहीतरी लपलेलं आहे, ते शोधायचं. आणि वडिलांची साथ मिळाली. बाळ, तुझं लोकांना आवडतं, लोक तुला स्वीकारताय, तू छान बोलू शकतेस, तू सुरुवात कर. जगनिंदो अथवा वंदो जीवाशिवाचं मिलन झालंय, आता माघार नाही. आणि तसं केलं, परिणाम काय झाला? आज सबंध महाराष्ट्रामध्ये शेकडो स्त्रिया कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, गायिका, वादक निर्माण झाल्या. हे माझ्यामुळे झालं असं अजिबात नाही. माझ्या आधीही वारकरी संप्रदाय होताच की, पण मध्यंतरी त्याच्यावर धुळीने मारले होते विचार आपले. त्यातही स्त्रिया पारतंत्र्यात जाण्याचं कारण सांगते तुम्हाला. हिंदू धर्म हा जगतात संस्कृतीने नटलेला सजलेला श्रेष्ठ धर्म म्हणून ओळखला जाऊ लागला. मुघलांनी सबंध जग जिंकत आणलं, दृष्टी भारतावर पडली. भारताला सोन्याची चिडिया म्हटलं जायचं. 5-10 तोळे नाही, गरीबातल्या गरीब शेतकऱ्याच्या लेकीच्या सुनेच्या अंगावर एवढं सोनं असं होतं की बायका गंगेवर धुणं धुवायला गेल्या, गोदावरीवर धुणं धुवायला गेल्या तर सोनं वितळून त्याचा पिवळा तवंग पाण्यावर यायचा, एवढा समृद्ध होता माझा महाराष्ट्र. मुघलांची दृष्टी पडली, इंद्रप्रस्थ ताब्यात घेतलं. इंद्रप्रस्थ म्हणजे लक्षात आलं? वा, त्या बात, मस्त. हे असे उत्तर मिळाले की मला रात्रभर कीर्तन करावंसं वाटतं.
दिल्लीचं आधीचं नाव होतं इंद्रप्रस्थ. मुघलांचं राज्य आलं, इंद्रप्रस्थ खोडलं गेलं, नाव ठेवलं दिल्ली. हैदराबादचं पूर्वीचं नाव होतं मेहून. तोही भाग मुघलांनी जिंकला. मेहून नाव खोडण्यात आलं, त्याचं झालं हैदराबाद. आता पुन्हा वारकरी संघटनेने तिथे मुक्ताबाईचं मंदिर उभारलं आणि त्या हैदराबादला केलं मुक्ताईनगर. छत्रपती संभाजीनगरचं आधीचं नाव आत्ताच याच्या आधीचं नाव आहे औरंगाबाद आणि त्याच्या आधीचं नाव होतं का बा मस्त बाळा अप्रतिम खडकी. खडकी नाव मिटवलं, औरंगजेब इकडे आला, त्याचं नाव टाकण्यात आलं, शहराला देण्यात आलं. संबंध महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर फिरण्याची वेळ येते तेव्हा लोक म्हणायचे की तुम्ही मूळच्या कुठल्या जिल्ह्यातले आहात. शपथ सांगते, अंगाला काटा यायचा औरंगाबाद म्हणताना. त्याचं कारण सांगते, दुसऱ्या धर्मांचा नफरत मला करायची नाही, मी कुठल्या धर्माच्या विरुद्धातली नाही, पण सत्तेच्या हव्यासापोटी, धनाच्या हव्यासापोटी, सुख लोलुपतेच्या हव्यासापोटी जन्मदात्या माता पित्यांचा जीव घेणाऱ्या बादशाचं नाव शहराला द्यावं. लोकांनी तिथून काय आदर्श घ्यावा. माझ्या छत्रपती संभाजी राजाचं नाव एवढ्यासाठी शहराला द्यावं, ज्या छत्रपती शंभू राजानं अवघ्या 7 वर्षापासून स्वराज्य रक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. जोग वाटतो आपल्याला. आपलं 10 वर्षाचं नाही 15-20 वर्षाचं टोनगो कॉलेजून लवकर घरी आलं नाही तर आईला झोप लागत नाही. कुठं गेलं असेल, मित्र तर टुकार नाही ना, दारू तो प्याला नसेल ना, सुरक्षित घरी येईल की नाही, आज का वेळ झाला. आपलं ते पोरगण, दुसऱ्याचं ते कार्ट. ते 4-5 वर्षाच्या पोराला औरंगजेबाच्या नजर कैदीत शिवरायांनी ठेवलं, स्वराज्य सुरक्षित राहावं म्हणून. शंभूराजाचा इतिहास लोकांनी बदलला जरी असला तरी माझ्या शंभूराजांनी देशासाठी स्वधर्मासाठी खूप काही केलं. आणि म्हणून आमची कातडी काढून जरी शंभूराजाला समर्पित केली ना तर उपकार फेडणार नाही. स्वतःच पद बहाल करायला तयार झाला होता औरंगजेब. शंभूराजे, मी तुम्हाला माझा वारस बनवतो, फक्त एक अट आहे, धर्म सोडा. आपलेच फितूर झाले, आपलेच गद्दार झाले. आणि म्हणून मी नेहमी सांगते, संसार सांभाळायचा असलं काय, राजकारण सांभाळायचं असलं काय, समाजकारण सांभाळायचं असलं काय, विद्याधन सांभाळायचं असलं काय, आधी आपल्यापासून सावधान. शत्रू समोरून वार करत असतो, आपले पाठीत खंजीर खूप असतात. म्हणून कोणी एक शायर फार गोड बोलून गेला, आप तो गैरों की बात करते हो, हमने तो अपने भी आजमाए. असं बरोबर तरी काय घेऊन जायचं, म्हणून आपल्यांनाच फसवावं. बुरा किसी का मत करो, खुद ही बुरा हो जाएगा. ये मिट्टी का पुतला एक दिन मिट्टी में मिल जाएगा. पूरा देखने में गई, बुरा न मिला कोई, अंदर बाहर जाकर देखा, खुद से बुरा न कोई. मरण्याची भीती कोणाची गेली, ज्याला कळतं ही काया एक भाड्याचं घर आहे, जोपर्यंत आपला वायदा आहे तोपर्यंत आम्ही यात राहणार आहोत. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा.
घर से बाहर निकलना पड़ेगा। घर से बाहर निकलना पड़ेगा। बाहर निकलना पड़ेगा। घर से बाहर निकलना पड़ेगा। कधी जावं लागेल सांगता येत नाही, म्हणून वेळीच सावध होता आलं पाहिजे. मृत्यू काळ वेळ सांगून येत नाही. प्रत्येक क्षणाला अतिदक्षतेत जीवन जगता आलं पाहिजे. हा क्षण माझा शेवटचा आहे. ज्या विश्वात्म्याने मला जन्माला घातलं त्याचं स्मरण झालं पाहिजे. रामकृष्ण हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गावी. अखंड नामचिंतन करणारा भक्त देवाला किती प्रिय आहे. भगवंत स्वतः अर्जुनाला सांगतात आणि भगवान ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत लिहितात. अर्जुना तो भक्तू, तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभामी कांतू होय पडिये. लोकांनी प्रश्न विचारला, तुकोबराय जर एवढ्या वरिष्ठ लोकांच्या पाया पडतात, ब्रह्मदेव, व्यास महर्षी, जनक, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, तर बाकीच्यांना काय सांगताय? तुकोबराय म्हणाले, जरी पाया पडून विनंती मी त्यांना केली तरी मृत्यू लोकातील प्रत्येक जीवाला नामस्मरणाचा अधिकार आहे. अभंगाचे सगळ्यांची येथे आहे अधिकार. सगळ्यांची येथे आहे अधिकार. सगळ्यांची येथे आहे अधिकार. पडून विनंती केली, मृत्यू लोकातल्या प्रत्येक जीवाला अधिकार आहे. सकळांसी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. नाथबाबांची एक प्रसिद्ध ओवी सांगून जाते.
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार बाळे नारी नरा आदी करुणी वेशाही. कुठल्याही समाजाचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा स्त्री किंवा पुरुष सगळे नामस्मरण करू शकतात, कीर्तन भजन करू शकतात. म्हणून जाणता राजा छत्रपती शिवरायांनी स्त्रियांना दुय्यम दर्जा न देता हिंदू धर्माच्या देव्हाऱ्यातली देवी ही स्त्री आहे हे ब्रीदवाक्य काढले. हे ब्रीदवाक्य होते माझ्या छत्रपती शिवरायांचे. आपल्यासारखं तंगडे खेचायची काम त्या राजा महाराजांनी सत्पुरुषांनी केलं नाही. आपल्यालाही तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा. ज्यांच्या घरात टॅलेंटेड स्त्रिया जन्माला आल्या, वारकरी संप्रदायाची सेवा करावी असं त्यांना वाटतंय, तर त्यांनी त्यामध्ये सहभागी व्हायला हवं आणि त्यांना तिथं कोणी रोखलंही नाही पाहिजे. कारण छत्रपती शिवराय हे आमचं आराध्य दैवत आहे. शोधू कुठर कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळ्यातून मावळ्यातून कधीच गेला माझ्या मूर्ती लहान पण कीर्ती महान. आणि गावं असं वाटतंय तो हरकतीही काढायचा खूप छान प्रयत्न करतोय, पण तू स्केल उंच जाते ना. हा, स्केल उंच झाली. तू योग्य ते मार्गदर्शन घेतोय, तुझे गुरुही चांगले आहेत. तो आवाज उंच जातो, फार उंच नको जाऊ बाळा, तर थोडं कंट्रोल मध्ये ठेव, म्हणजे तुला हव्या त्या जागा व्यवस्थित घेता येतील. तुझ्या गळ्यात सगळं आहे ते छान. म्हणजे देवाने आपल्याला भरभरून दिलेलं असतं, पण ते कंट्रोल ठेवून यूज करायचं, मग चमक जायगा, शंकाच नाही त्यात. आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे. बघा बारक्या पोरांनो किती छान ही लहान लेकरं गातात, टाळ वाजवतात, पखवाज वाजवतात, फार भरून पावते मी. हे कशासाठी? लहान वयातच सुकृताचे पाय पाळण्यात दिसतात. माझे शिवराय अवघे 9 वर्षांचे होते स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली तेव्हा. स्वतःच सौंदर्य लपवून बायका घरात बसत होत्या, मुघलांची दृष्टी आपल्यावर पडू नये म्हणून. हिंदू धर्मातल्या स्त्रियांवर ही वेळ आली होती. जिजाऊ साहेबांनी ते 9 वर्षाचं लेकरू असं तयार केलं की त्या शिवरायांना बघून बायकांची हिंमत वाढली. जात्यावर ओव्या गाणाऱ्या बायका शिवरायांचं गुणगान करायला लागल्या. बाई पुन्हा झालं जुना ओवी गाते भोरण्याला, अग सोन्याचं कुलूप राजगड तोरण्याला. कारण तो राजा सामान्य नाही. ज्या राजाचं शौर्य, वीरता, पराक्रम बघून फक्त माणसांनीच मुजरे घातले नाही, आभाळ पण झुकून मुजरा करत होतं माझ्या शिवरायांना. धरणी माता स्वतःच अंत करून फडून जागा देत होती. ए राजा, मुजरा करतोय आम्ही तुला, कारण स्वराज्य आबादित राखण्याचं कार्य हे तुझ्या हाती सोपवलंय. आभाळ धरती चंद्र सूर्याने, शिवरायांची शौर्य गाथा माता सरस्वतीच्या कृपेने माझ्याच हस्ते गाणं लिहिलं गेलं. परमात्म्याच्या कृपेने संगीत देण्याचं कार्यही मीच केलं आणि लोकांना ते प्रचंड आवडलं. की आभाळ धरती चंद्र सूर्याने झुकून मुजरा केला, सळसळली तलवार भवानी भीर भीर फिरवित भाला. वेग वाऱ्याचा, वेग वाऱ्याचा, वेग वाऱ्याचा घेतला
सारच झालं कीर्तनाचं बस. माझं लई मूड गेला होता, आता काय करू. हे असं नसतं कीर्तनात, भारुड म्हणे विठ्ठल. काही नियम असतात आणि तुमच्या भावना मी समजू शकते, पण हे कीर्तन आहे ना, हा नाहीतर मग ते जागरण गोंधळासारखं होईल, ते होऊ द्या खंडेरायाच्या लग्नाला. हे नको ना आपल्याला. ज्या संतांनी पवित्र पावन मार्ग दाखवला त्यांचं भजन करायचं, पण ते आधी ज्या ईश्वराने आपल्याला जन्माला घातलं त्यांचं भजन करूया. विठ्ठल Oh,